नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतुडे आणि आपण पाहतात राजर्षी न्यूज की आपलं गाव कसं हवं आहे. तर तिनं एका शब्दात सांगितलं, भास्करराव पेरे यांच्यासारखं आपलं गाव सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. आणि तुम्हाला माहीतच आहे, मागील व्हिडिओमध्ये मी माझ्या पत्नीला मुलाखतीसाठी वेळ मागितला. तिची पहिलीच मुलाखत होती. ती बोलण्यामध्ये एवढी ट्रेन नाही जेवढी ती खाजगीरित्या बोलू शकतो. पण कॅमेरा पुढे तर भले भले घाबरतात. तर माझी पत्नी त्यातून कशी सुटू शकते. तरीसुद्धा माझ्या पत्नीनं धिटाईपणे उत्तरं दिले. मलासुद्धा आश्चर्य बसलं की माझी बायको एवढं काही बोलते. तिचं म्हणणं होतं, जसं हे गाव असं सुधारलं पाहिजे जसं भास्करराव पेरेच्या गावासारखं असलं पाहिजे. त्या गावामध्ये कसं गोड पाणी मिळतं, आरोचं पाणी मिळतं, कपडे धुण्याचं पाणी मिळतं, टॉयलेट संडाससाठी पाणी मिळतं, म्हणजे गरम पाणी मिळतं, आरोचं पाणी मिळतं, कपडे धुण्याचं पाणी मिळतं, टॉयलेट बाथरूमसाठी पाणी मिळतं. 4 प्रकारचं पाणी त्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये आहे. असं जर प्रत्येक घराच्या कुटुंबामध्ये असं जर पाणी मिळत असेल आणि तिथल्या या बहिणींनी ज्या कुटुंबामध्ये आहेत, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस त्या आंघोळीला आपल्या कुटुंबातील सदस्य जातात तर त्यावेळेस त्यांची किती हाल होते माहिती आहे. कधी काहींच्या घरी चूल असते तर चूल पेटवायला होते, काही गॅसवर पाणी तापवतात तर काही लाईटीवर पाणी तापवतात. म्हणजे सगळ्याच बाजूला तो धोका असतो. परंतु ग्रामपंचायतचं डायरेक्ट आंघोळीसाठी गरम पाणी मिळतं म्हटल्यानंतर कोणाला नको असेल होती. महिला किती आनंदी असेल. दुसरं, टॉयलेटसाठी सेपरेट पाणी आहे, पाहिजे तेवढं वापरा. काही सेपरेट तुम्हाला मोटर लावायची नाही, ओढायचं नाही, ते एकदम ओके. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचं पाणी ते सुद्धा डायरेक्ट आहे, ते तुम्हाला मोटर लावून ओढायचं नाही किंवा टाक्यामध्ये जास्त करून भरायचं नाही. आरोचं पाणी तुम्हाला दिवसाला 20 लिटर पाणी एका कुटुंबाला मिळतं. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा देखील तुम्हाला अडचण नाही. मग अडचण कोणती आहे? आपल्या गावाला कोणती अडचण आहे? आपल्या गावाला ह्या सुविधा व्हाव्यात असं जर माझ्या पत्नीला जर वाटतंय, त्या गावातल्या प्रत्येक महिलेला वाटतं असं मला वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडता कसा नाही मला नाही माहिती, परंतु हे गाव चांगलं असलं पाहिजे, सुजलाम सुफलाम असलं पाहिजे अशी तिची जर इच्छा आहे तर तुम्हाला सुद्धा ती इच्छा साहजिक असेल. आता मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी खास करून या ग्रामपंचायतच्या हद्दीमधील जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये आलो. इथला परिसर पाहिला तर एकदम किती छान वाटतो. असाच परिसर जर संपूर्ण गावामध्ये असला, झाडे असले, मैदान असलं, शाळा सुंदर असली पाहिजे, सगळं काही एकदम सुंदर सुंदर. आता गावामध्ये 1ली ते 4थीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे, सरकारी आहे, जिल्हा परिषद चालवते. त्याचप्रमाणे गावामध्ये 4थी ते 10वी 5वी ते 10वीपर्यंत तर गावामध्ये दुसरी प्रवरीची एक खाजगी शाळा आहे, एक संस्थेची शाळा आहे, ती 5वी ते 10वीपर्यंत आहे. अहो, ह्या पाटील लोकांचं त्या प्राथमिक शाळेकडं तर दुर्लक्ष आहेच, परंतु जी प्रायव्हेट शाळा, जी खाजगी शाळा जी आहे आणि तिचे आका त्यांचेवाले नेते जर आहेत, त्या शाळेकडं सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे. यांचं एक मूलसुद्धा ह्या नेत्यांचं ह्या शाळेमध्ये नाही. ही जे स्वतःला ह्या गावचे करता धरविता म्हणतात, यांचं मुलंसुद्धा त्या शाळेमध्ये नाही. ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. मग सांगा तुम्ही, ह्या गावामध्ये विद्येची देवता जर समजा तिची हाल एवढी असेल तर कसं व्हायचं हो. मागे आम्ही एक ठराव घेतला होता, त्या प्रवरेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाव द्यावं. नाही, गावाने वर हात केले. ठराव घेतला, मंजूर झाला, सगळं काही मान्य, परंतु कचऱ्याच्या डब्यात तो ठराव जाऊन पडला. तसाच एक ठराव घेतला होता पाठीमागे गावामध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, तो सुद्धा कचऱ्याच्या डब्यात तो ठराव गेलेला आहे. तो सुद्धा ठराव मंजूर आहे. तंटामुक्तीच्या माध्यमातून आम्ही बक्षिसं मिळवून दिली या गावाला. बक्षिसाच्या रकमा तर यांनी खाल्या, कुठं कुठं पसार झाल्या त्याचा काय लेखाजोखा नाही.
तर काही नतभ्रष्ट लोकांनी जे मी ग्रंथालयाला काही जागा मागितली होती सभागृह, ती एक संस्था वापरते. संस्थेला वापरायला बाकी सभागृह मिळतं, परंतु ग्रंथालय चालवायला ते सभागृह जनतेसाठी जे आहे ते मिळत नाही. याला काय म्हणावं? एवढी लाचारी ह्या पुढाऱ्यांनी ह्या गावामध्ये केली आहे. आणि विरोधी पक्षाचे नेते तर त्याहूनही मूर्ख आहे. आट्यापाट्या खेळतात. कधी ते त्याच्यात तिकडं जातात, तर कधी तिकडचे इकडे येतात, इकडचे तिकडं जातात, ते तिकडचे इकडे. म्हणजे यांनी सगळं राजकारणाचं गजकरण करून टाकलं, सगळी खुजली करून टाकलेली आहे. आता साफसुथरे लोक तर माझ्या नजरेमध्ये तर कधी मला दिसाना. आणि मी तर एकटा राहिलो. इलेक्शन जर लढवायचं ठरलं आणि पॅनल तयार करायचं ठरलं, कारण सत्तेमध्ये जायचं असेल, सरपंच पदाला जर उमेदवार उभा करायचा असेल, तर बाबा कमीत कमी आपले सवंगडी तर पाहिजे सदस्यपदासाठी. थोडके या गावाची लोकसंख्या जवळजवळ 10,000च्या आसपास असल्यामुळं कशा प्रकारे त्या सवंगड्यांना उभं करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि यासाठी कंबर तर कसावं लागेल. आणि कंबर कसण्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, जर तर तुम्ही खरंच ह्या गावाशी जर प्रामाणिक असाल, तुम्हाला असं जर वाटत असेल हे गाव सुधारलं पाहिजे, एकदम सुंदर गाव दिसलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या गरजा ह्या गावामध्ये भागल्या पाहिजे, तर मित्रांनो मी तुम्हाला आश्वासन देतो, फक्त 5 वर्ष सत्ता हातात जर आली, न भूतो न भविष्यती प्रगती ह्या गावची केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुम्ही माझ्यासोबत आहात. जर मी बिगर पैशाचं तुम्ही मला जर निवडून देणार, माझ्या पॅनलला सत्तेमध्ये आणून बसवणार जर असाल, मी तुम्हाला ग्वाही देतो, एकही रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही. प्रत्येक ग्रामसभा प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. कुठे एका कोपऱ्यामध्ये घेऊन आवाज कोणाचे दाबले जाणार नाहीत. आणि प्रत्येक ग्रामसभेमध्ये बोलायला प्रत्येक व्यक्तीला अधिकार असेल. तुम्ही दारू पिऊन बोला, कसे बोला, शिव्या देऊन बोला, अगदी मी सर्वांच्या शिव्या खाईल, पण ह्या गावचा विकास केल्याशिवाय सोडणार नाही. फक्त मला तुमची साथ हवी. मला साथ द्या, तुम्हाला गाव जिंकून देतो, या गावात सुधारणा करून देतो. कारण किती काही झालं, आपण हे लोक गाव सोडून जाऊ शकत नाही. गावचा विकास झाला पाहिजे, हा सगळ्यात मोठा दृष्टिकोन ठेवून आपण ह्या गावाचा कायापालट करायचा असेल तर तुम्ही मला साथ दिली पाहिजे. ज्या दिवशी ह्या गावामध्ये सरपंच म्हणून किंवा माझ्या पॅनलचा सरपंच म्हणून जो कोणी व्यक्ती शपथ ज्या दिवशी घेईल, त्या दिवसापासूनच आपोआप धंदे ह्या गावातले बंद झालेले दिसतील. कारण पुष्पा झुकता नाही. धन्यवाद.